नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन निर्णय दिनांक 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयाचे अपेक्षित स्तर पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यानुसार गणित विषयाचा इयत्ता 3री ते 5वी वर्गाकरिता संख्याज्ञान या घटकातील अध्ययन स्तर क्रमांक 17 म्हणजेच 0 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहिणे या अंतर्गत आता आपले विद्यार्थी 99 पर्यंतचे अंक ओळखतात, संख्या अंकात लिहितात आणि वाचतात आहे, बरोबर ना। विद्यार्थ्यांचा हा स्तर पूर्ण झाल्यानंतर स्तर क्रमांक 18 मध्ये आपण 0 ते 9 संख्या नामे अक्षरात कसे लिहायला शिकेल व आपले विद्यार्थी 18वा स्तर कसा पूर्ण करतील यासाठीच्या काही अध्ययन कृती पाहणार आहोत। यात सर्वात आधी आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्याचे अंकात व अक्षरात यांच्या जोड्या लावणे यासाठी निपुण अंतर्गतच्या जादुई पिटाऱ्यातील वाचन पाटीचा उपयोग आपण करणार आहोत। सदर साहित्यामध्ये आपल्याकडे 0 ते 9 पर्यंतच्या अंकाच्या पट्ट्या दिलेल्या आहेत। त्यामध्ये ज्या पट्ट्या आहेत त्यावरती 0 ते 9 अंक दिलेले आहेत, पण इतर ज्या पट्ट्या आहेत त्यावरती आपणास मात्र 0 ते 9 अशा प्रकारे कोऱ्या कागदावरती लिहून चिकटवायचा आहे आणि ह्या दोन प्रकारच्या पट्ट्याचा उपयोग करून या पाटीचा उपयोग करून अंक आणि अक्षरांच्या जोड्या लावण्याची कृती आपणास करून घ्यावयाची आहे। ही आहे वाचन पाटी। यामध्ये सुरुवातीला आपण अंकात असणाऱ्या ह्या दोन संख्या या ठिकाणी टाकूया आणि विद्यार्थ्यांना हे जे अक्षरात आहेत त्या अक्षराच्या संख्या योग्य ठिकाणी त्यांना टाकण्यास सांगूया। अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या कृती पूर्ण करून घेऊन अशाच प्रकारे आपण 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे सगळ्या अंकात आणि अक्षराच्या जोड्या आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकतो। ओके, यातून विद्यार्थ्यांना अक्षरनामाची प्रारंभिक ओळख होईल। यानंतर विद्यार्थ्यांना अक्षरात संख्या लेखनाचा प्रारंभिक सराव होण्यासाठी आपणास धूळपाटीचा उपयोग करायचा आहे। आता मी एक आपल्या उपलब्ध होणारी एक साधीशी धूळपाटी तयार केलेली आहे। त्यामध्ये थर्मोकॉलचा एक बॉक्स घेतलेला आहे, रिकामा बॉक्स, त्यामध्ये बारीक वाळू भरलेली आहे। आपण यामध्ये वाळू, पीठ किंवा चुना काही वापरू शकता। याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना आपणास एकामागे एक असे 0, 1, 2 असे 9 अंक अक्षरात लिहून त्यावर विद्यार्थ्यास बोटाने गिरवायला सांगायचे आहे, जेणेकरून सुरुवातीस विद्यार्थ्यांना लेखनाची सवय होण्यासाठी प्रेरणा मिळेल, आनंद मिळेल व विद्यार्थी आवडीने अंक अक्षरात लेखनासाठी प्रेरित होतील। ही आहे धूळपाटी। या धूळपाटीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना बोटाने अक्षरे गिरवायला शिकवायचे आहे। यामध्ये आपण सुरुवातीला असं 0 काढायचं आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की ह्या शून्यावरती तू येऊन बोट फिरवायचं। यामधून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अक्षर लेखनाचं दृढीकरण होईल। यानंतरच्या अध्ययन कृतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पेनने लिहिण्यासाठीचा सराव घ्यायचा आहे। त्यासाठी 0 ते 9 अंक असे एका कागदावरती प्रिंट काढून ज्यामध्ये लॅमिनेशन करून त्या कागदाला यावरती आपण विद्यार्थ्यांना अक्षर लेखनासाठी पेनचा वापर करून गिरवण्याचा अधिकाधिक सराव घ्यायचा आहे। यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी हा स्तर पूर्ण केलेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचा वैयक्तिक सराव घेणे अपेक्षित आहे। यामध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने गिरवित आहेत याकडे शिक्षकांनी कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे। जर विद्यार्थी अक्षर लेखनात अक्षराची सुरुवात व शेवट यात अक्षर लेखनाचा क्रम चुकवीत असतील तर योग्य तिथे मार्गदर्शन करावयाचे आहे। अशा प्रकारच्या 3 कृतीनंतर 4थी कृती आपण दृढीकरणासाठी घेणार आहोत। यासाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे रिकाम्या जागा पूर्ण करा अशा प्रकारचे 0 ते 9 पर्यंतचे 2 चार्ट तयार करून त्याला लॅमिनेशन करून घ्यायचं आहे। काही संख्याचं पहिलं अक्षर हे रिकामं ठेवायचं तर काही संख्याचं दुसरं अक्षर हे रिकामं ठेवायचं आहे आणि विद्यार्थ्यांना रिकाम्या जागा पूर्ण करण्याची कृती पूर्ण करण्यास सांगायचे आहे। यातून असं होईल की विद्यार्थी विचार करतील आणि विचार करून अंक पाहून अंकाचा अक्षरात लेखनाचा योग्य सराव करतील। आतापर्यंत ज्या आपण 4 कृती पाहिलेल्या आहेत त्या कृती त्याच क्रमाने पुन्हा पुन्हा घेतल्यास आपले विद्यार्थी नक्कीच 0 ते 9 संख्या अक्षरात लिहायला शिकतील, सोबतच निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमातील 18वा स्तर पूर्ण करतील यात शंका नाही। मला खात्री आहे की तुम्ही याचा अधिकाधिक सराव घ्याल व आपले विद्यार्थी यशस्वी कराल। धन्यवाद।